मुंबईतल्या आघाडीबाबत देखील काँग्रेसमध्ये गोंधळच आहे। काँग्रेसचे मुंबई महापालिका स्वबळावर लढू असं विजय वडेट्टीवारांनी जाहीर केलंय। आघाडीचा प्रस्ताव आल्यावर विचार करू अशी पुस्तीही त्यांनी जोडली आहे। पण प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी इथेही वेगळी भूमिका मांडली आहे। निवडणुका जाहीर झाल्यानंतर अंतिम निर्णय होईल असं त्यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांमधला संवादाचा अभाव आणि गोंधळाची स्थिती ढळढळीतपणे समोर आली आहे। आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या नेत्यांनी ठरवलं आहे की आम्ही स्वतंत्र लढणार, त्यामुळे कोणाला किती जागा हा प्रश्न निर्माण होत नाही। आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या नेत्यांनी ठरवलं आहे की आम्ही स्वतंत्र लढणार, त्यामुळे कोणाला किती जागा हा प्रश्न निर्माण होत नाही। अनेक नेत्यांची अनेक कार्यकर्त्यांची मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढली पाहिजे अशा प्रकारचं त्यांचं मत आहे, तशा प्रकारची भावना आहे आणि त्यांनी ती बैठकातून आणि इतर वेळेस त्यांची जी भावना आहे ती व्यक्त केलेली आहे। अद्याप मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या नाही। एकदा या संदर्भातली निवडणुकीची घोषणा झाली की पक्ष त्यावर अंतिम निर्णय घेईल। पुढची महत्त्वाची बातमी, फलटणच्या महिला डॉक्टरला न्याय मिळावा या मागणीसाठी काँग्रेसनं आज थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर धडक दिली। काँग्रेस नेते सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी वर्षा बंगल्याला घेराव घालायचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याआधीच आंदोलकांना रोखलं। सचिन सावंत यांच्यासह आंदोलकांची पोलिसांनी धरपकड केली। महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली SIT स्थापन करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे। पुढची बातमी आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून। पक्षातल्या 2 वाचाळवीर नेत्यांना अजित पवारांनी